नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. आज शनिवार आहे आणि शनिवार या वारावरूनच आठवण पडली की आपण शनिदेवाची पूजा अर्चा करतो आणि शनिदेवाचं महत्त्वाचं स्थान आहे. ज्याच्या राशीला शनी येतो किंवा राशीस्थानी शनी येतो किंवा आगमन होतं तेव्हा मनुष्य गोंधळून जातो. कोणताही मनुष्य असो, किती श्रीमंत असो किंवा ज्ञानी असो, कोणी असो, राशीस्थानी शनी महाराज आले किंवा गुरु आले तर मनुष्य गोंधळतोच. आणि अशा वेळेला माणसांनी कधी गोंधळून जाऊ नका. माझं एक नम्र विनंती आहे, जेव्हा साडेसाती येते, जेव्हा संकट येतात, तर संकटापासून मुक्त व्हायला फक्त आपल्याला एक देवाचं नामस्मरण करायचं आहे, देवाचा मंत्र म्हणायचा आहे, देवपूजा करायची आहे आणि देवदर्शन करायचं आहे. हे जर केल्यानंतर देव प्रसन्नच होतो आणि आपल्या जे कर्माचं फळ असतं त्यातून आपल्याला तो मुक्त करतो. देव शनिदेवाचं न्यायदेवता म्हणून फार महत्त्वाचं स्थान आहे. शनिदेव राशीस्थानी आल्यानंतर आपल्याला त्रास होतो. आपलं कर्म असेल त्याप्रमाणे आपल्याला त्रास होतो कर्मात. आणि ज्या वेळेला 7.5 वर्ष आपली पूर्ण होतात तेव्हा शनिदेव आपल्याला भरभरून देतो, आनंददायक अशा घटना घडतात. असा त्याच्या शनिदेवाचं कौतुक करणार काय. आणि आपल्याला वाटतं की खरोखर आता आपल्याला मोक्ष मिळाला, असं इतकी सुंदर स्थिती आपली झालेली आहे. इतका सुंदर म्हणजे अनुभव, म्हणजे तो इतका पवित्र पण होतो की शनिदेव खूप कृपा करतो. शनिदेवाचा अपमान करू नका, मान सन्मान करा, पूजा अर्चा करा. शनिदेव तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. शनिदेव तुम्हाला दिले न्यायदेवता आहे, अन्न न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. ओम शम शनेश्वराय नमः. आणि शनीचा एक मंत्र आहे, तो म्हणा, नीलांजन समाभासम नीलांजन समाभासम रविपुत्र यमाग्रजम रविपुत्र यमाग्रजम छायामातंड संभुतम तम नमामि शनैश्वरम ओम गम नमः. हा शनिमंत्र 23,000 वेळ जप केल्यानंतर 7:30च्या काळामध्ये आपल्याला कोणतेही संकट येत नाही. हा 23,000 जप जसं जमेल तसं तो पूर्ण करायचा आहे. लवकरात लवकर केला तर तेवढं आपण खूप समाधानी होतो आणि देवालाही समाधान मिळतं. खूप सुंदर आहे. खूप आपण म्हणतो तसं तुम्ही घाबरू नका. कोण काय आपल्याला तर भीती मुळात आपल्याला नाहीच. आपण जर पुण्य केलं असेल, आपण काहीच पाप केलं असेल तर आपल्याला भेटण्याचं कारणच नाही आहे. आपण मनाने पवित्र आहोत तर देव काही संकट येणार नाही, काही होणार नाही. ओम गम गणपतये नमः. श्री शनिदेवाचं राशी स्थानी आगमन अशी माझी कवितेची सुरुवात आहे. श्री शनिदेवाचे राशी स्थानी आगमन, जाते गोंधळून आपले खरोखर मन. श्री शनिदेवाचे राशी स्थानी आगमन, जाते गोंधळून आपले खरोखर मन. नका जाऊ घाबरून नामस्मरण येऊ दे मुखातून, नका जाऊ घाबरून नामस्मरण येऊ दे मुखातून. पूजा अर्चा शनी मारुती देवदर्शन, पूजा अर्चा शनी मारुती देवदर्शन. तेल शेंदूर तीळ अर्पण करा रुई ते पान, तेल शेंदूर तीळ अर्पण करा रुई ते पान. स्तोत्र मंत्र जप करावे थोडे फार दान, स्तोत्र मंत्र जप करावे थोडे फार दान. संकट दुःख यातना जाती निघून, संकट दुःख यातना जाती निघून. अनुभव असे खरोखर महान, अनुभव असे खरोखर महान.
श्री शनिदेवाचा न्याय असे मान, श्री शनिदेवाचा न्याय असे मान, सत्याचा विजय श्रेष्ठ न्यायदान, सत्याचा विजय श्रेष्ठ न्यायदान, न्यायदान. पाप पुण्य हिशोब असे फार मान, पाप पुण्य हिशोब असे फार मान, सत्याचा विजय जाई उजळून जीवन, सत्याचा विजय जाई उजळून जीवन. श्री शनिदेव श्री बजरंगबली हनुमान, शनिवार बुधवार घ्यावे देवदर्शन, जपसंख्या शनिदेव 23,000 संख्या महान.